पाकच्या विनंतीनंतर भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी आणि भारतीय सरकारच्या सूत्रांनी शस्त्रसंधीची पुष्टी केलेली आहे। त्यामुळे गेले 4 ते 5 दिवस सुरू असलेला हा सगळा संघर्ष आता विरामाच्या दिशेने जाताना दिसतोय। यामध्ये भारताचं कमीत कमी नुकसान झालेलं आहे, मात्र भारताने जो धडा पाकिस्तानला दिलेला आहे तो किमान 1 दशकभर पाकिस्तानच्या एअर बेसमध्ये त्याची उदाहरणं दिली जाणार आहेत की भारताला जेव्हा डिवसलं जातं तेव्हा आपल्या इकडचे खंदक खोदले जातात आणि ड्रोन पाडले जातात। The Director General of Military Operations of India at 15:35 hours earlier this afternoon. It was agreed between them that both sides would stop all firing and military action on land and in the air and sea with effect from 1700 hours Indian Standard Time today. Instructions have been given on both sides to give effect to this understanding. The Directors General of Military Operations will talk again on the 12th of May at 1200 hours. Thank you. 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओ म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स मध्ये पुन्हा चर्चा होणार आहे। आज 5 वाजल्यापासून भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झालेली आहे। हे आता जाहीर झाल्यामुळे अधिकृतरित्या भारत पाकिस्तान किंबहुना पाकिस्तानने लादलेला संघर्ष हा आता सध्या तरी थांबलेला आहे, संपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताचे जे नागरिक आणि नेपाळचा एक नागरिक जे 26-27 माणसं आपण गमावली त्यांचा सूड घेत आणि पाकिस्तानच्या अगदी आतमध्ये शिरत पाकिस्तानी मुख्य भूमी आणि पीओकेच्या आत शिरत भारतानं न भूतो असा धडा शिकवला। पुन्हा एकदा जाऊया सोमेश कोलकेकडे। सोमेश आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत आहे। सोमेश, आता स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर या घडीला भारत पाकिस्तान संघर्ष विराम झालेला आहे, थांबलेला आहे असं आपण म्हणू शकतो का? नक्कीच आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे पहिल्यांदा एकतर शस्त्रसंधीच्या बाबतीत भारताने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केलेली नाही। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये भारताने